कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे काय आलं? भाई लोक, तुम्ही आता कार्यक्रमाच्या वेळेस दिव्याताईकडे बघितलं काय? का तिचं काय आलं आता? अरे ती अशी खुश दिसत नाहीये। म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे दमली असेल रे ती। ए बाई, आपण माणसं ओळखण्यात चुकत नाही। आपली शिवा पण इथंच आहे ना, पण ती बघ किती उदास आहे। पण असं कसं? पण भाई दिव्याताईकडे बघितलं ना तर काहीतरी गडबड वाटत होती यार। एक काम करूया, आपण सगळं शिवाला सांगूया, ती काय ते बघ। ए थांब थांब, बस खाली बस। हे बघ, आपण शिवाला सांगितलं ना तर डायरेक्ट जाऊन ती दिव्याशी बोलेल काय झालं म्हणून, आणि दिव्या काय नीट बोलणार नाही, मग परत लफडी सुरू। हा ए, हे सगळं सोडा। दिव्याताई जरी खुश दिसत असली ना तरी तिचं आशुशी लग्न होतं, याला आपण काही करू शकत नाही। अरे पण दिव्यात जर खुश नाहीये तर आपण हे लग्न थांबवू शकतो ना, काय? ए भाई, ती दिव्या आहे, आपण तिच्याशी जाऊ बोलायला, ती खुश नाही म्हणून, पण तीच पलटी मारायची आणि मग हे सगळं काय शिवानी केलं असं होईल। त्यापेक्षा बिलकुल रिस्क घ्यायला नको। बरोबर बोलतोय आपण। अरे पण मग या दिव्याचं काय करायचं? काय करणार आपण? मला असं वाटतं ना भाई, आपण फक्त ना शिवाबद्दल आता चांगला विचार केला पाहिजे। म्हणजे शिवा आणि आशूचं? हो, ते एकत्र येतील असं तरी मनात ठरव, बाकी काहीतरी जादू होईल। बरोबर। आणि आपला शाहरुख बाबा बोलतो ना, अगर तुम किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उससे मिलाने की साजिश करती। वाह वाह वाह। त्यामुळे आपल्या देवाला माहितीये शिवा आणि आशू बद्दल, तर आपण फक्त तिकडे प्रार्थना करूया। तू लक्ष ठेवू नये भाई। ए भाई, एकदम बरोबर। आपण जोर लावू फक्त। हा करेक्ट। हे ऐका ना, हे सगळं शिवाला कळलं तर? हे बघा, अख्ख्या जगाला कळेल असं नाही करायचं, ह्या कानाचं त्या कानाला पोचता कामा नाही। ऐकून घ्या, हे सगळ्या जगाला कळलं जरी नाही ना तरी शिवाला हे सगळं 100% कळणार, हे तुम्ही लक्षात घ्या, आणि मग काय करायचं ते करा। हा म्हणजे जर तिला जर कळलं ना तर ती आपल्याला खूप ऐकवेल, कारण तिने तिच्या पप्पाला दिलेलं वचन आपल्यामुळे जर मोडलं ना भाई तर तिला खूप त्रास होईल। हो हा हा यार भाई, बरोबर बोलतोय तू। शिवाला त्रास होईल आपण असं काहीच वागलं न पाहिजे रे। आपण तिला आता सपोर्ट केला पाहिजे भाई। बरोबर। म्हणजे आपण काय फक्त गंमत बघत बसायची? अरे नाही रे, आपण तिच्या बाजूने उभं राहायचं। ए भाई, देव जर असेल ना तर तो ऐकेल आपलं। आपण फक्त प्रार्थना करू, कारण आपल्या शिवाने कधी कोणाचं वाईट नाही केलंय तर देव तिचं पण वाईट नाही करणार। हा हे बघा, असं काहीही होणार नाहीये। करेक्ट आहे भाई। आता जर चहा मिळाला ना तर केवढं बरं होईल। आला, पण हे जर खरं होणार आहे माहित असतं तर मी काहीतरी भारी मागितलं असतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।